आम्ही निघालेलो आहोत नांदेडचे माननीय SP साहेब आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी। येत्या 9 ऑगस्टला होणाऱ्या महामोर्चाचं निवेदन पूर्वसूचना तुमच्या भाषेत त्यांना देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत SP ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणावर। जय भीम। जय माधव मला दिसू देता की नाही जाऊ का बाहेर जोपर्यंत मातंग समाजाला शिवाय द्यायचा होता आता शिवाय देणार माझी सोय नाही। म्हणलो आता उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे काय आणि मोर्चाला परवानगी आम्हाला शिवाजीनगर कला मंदिर, वजीराबाद चौक, शिवाजी महाराज पुतळा, बाबासाहेबांचा पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग आम्हाला द्यावा ही एक विनंती। रविवाराच्या त्या दिवशी ट्रॅफिकला जेवढा काही त्रास होणार नाही, दुपारच्या काय पारंपरिक तो मार्ग आहे त्या मार्गात आमचं संस्थाचं विद्यालयाचं युनिट तसंच नाही का स्वतः विद्यार्थी युवक सुद्धा आम्ही नाही का नियुक्त करणार आहोत व्हॉलंटियर आणि आपण त्याच्यामुळे तो रोल संडेला ही विनंती आहे। माझं एक मुद्दा आहे आपण नांदेडमध्ये थोडं पसरा ना थोडंसं या थोडंसं पसरा आपल्याच कलेक्टर साहेब। व्हेरी गुड। हो झालं ओके डन। दिला अजून एक द्या मग मोठा भाऊ। व्हेरी गुड। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। पुढे घे ना पुढे घ्या असं समोर बस की जावं केव्हा ए भाऊ आमच्या एक मोबाईल मध्ये घ्यायची। अहो मी पाठवतो तुम्हाला ते आपलाच आहे मधला मोबाईल। हा आपलाच आहे। तुम्ही फ्रंट लाईनचे टेन्शन घेऊ नका। चलो हो गया। उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। रणसंग्राम म्हणजे कोणाबरोबर वाद नाही तर आपली भूमिका प्रखरपणे मांडणे, अग्रेसिव्ह भूमिका घेणे ही मानसिकता सर्व आंबेडकरवाद्यांची आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमच्याकडून आमचं धोरण स्पष्ट करणार आहोत। ज्या पेशव्यांनी देवेंद्र फडणवीसांनी 2 समाजामध्ये नको असलेला वाद निर्माण करून अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी दूर लोटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे
त्यांचा निषेध करण्यासाठी, पेशवाईचा धिक्कार करण्यासाठी म्हणून हा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघत असलेला मोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये 59 जातीच्या सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करावा, आंबेडकरी आवाज बुलंद करावा, आंबेडकरवादी संघटनेचं स्वरूप मोठं करावं, अशा पद्धतीची आग्रहाची मागणी सगळ्याच आंबेडकरवादी जनतेला करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये भिक्खू संघ राहील, बौद्ध महासभा राहील, समता सैनिक दल राहील आणि प्रत्येक समाजाच्या संघटनेची माणसं, त्यांचे जे सामाजिक प्रतिनिधी असतील, त्यांचे जे सामाजिक संघटन असेल, ती सर्व माणसं या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत. सगळेजण जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. 16 तालुक्यामध्ये फिरून जनसागर नांदेडमध्ये आणण्याचा प्रयत्न या सर्व उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा आहे. आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा आंबेडकरी चळवळीला, महाराष्ट्र शासनाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून आंबेडकरी समाज उठल्याच्या नंतर काय होतंय हे दाखवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.